नमस्कार, महाराष्ट्र टीव्ही 24 च्या देश विदेशच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला बघूया आजच्या ठळक बातम्या। बांगलादेशच्या ढाका जिल्ह्यातील इस्कॉनच्या केंद्रामधील मंदिराला शनिवारी पहाटे जमावाने आग लावल्याची माहिती इस्कॉन बांगलादेशने दिली आहे। हे मंदिर आपल्या भाविकांच्या कुटुंबाचे होते असे बांगलादेशातील इस्कॉनकडून सांगण्यात आले आहे। तर इस्कॉन नामहट्टा केंद्राला लक्ष्य केल्याचे इस्कॉनच्या कोलकातामधील कार्यालयाने सांगितले आहे। ढाका जिल्ह्याच्या तुराग पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत येणाऱ्या धौर गावात ही घटना घडल्याचे इस्कॉनने सांगितले आहे। तेथील पोलीस ठाण्याने माहिती दिली की या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे। बांगलादेशचे सरचिटणीस चारू चंद्र दास ब्रह्मचारी यांनी सांगितले की मंदिराचे छत उचकून टाकल्यानंतर त्याला आग लावण्यात आली। दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सुक येओल यांच्या विरोधात नॅशनल असेंब्लीमध्ये मांडण्यात आलेल्या महाभियोगाचा ठराव शनिवारी नामंजूर झाला। युन येओल यांच्या पीपल्स पार्टी या पक्षाच्या बहुसंख्य सदस्यांनी महाभियोग प्रस्तावाच्या मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे ते या नामुष्कीतून वाचले। येओल यांनी मंगळवारी अचानक आणीबाणी जाहीर केल्यामुळे त्यांच्या विरोधात महाभियोगाचा ठराव मांडण्यात आला होता। महाभियोगाचा ठराव मंजूर होण्यासाठी युन यांच्या विरोधात नॅशनल असेंब्लीच्या 2/3 किंवा 300 पैकी 200 सदस्यांनी मत पडणे आवश्यक होते। प्रत्यक्षात ठरावाच्या बाजूने 192 मते पडली। पीपल्स पार्टीचे बहुसंख्य सदस्य गैरहजर राहिल्यामुळे आवश्यक 200 पेक्षा 8 मते कमी पडली आणि महाभियोगाचा ठराव फेटाळला गेला। आणि काल अतिशय खेदजनक असल्याची प्रतिक्रिया नॅशनल असेंब्लीचे स्पीकर व्यू वॉन शिक यांनी व्यक्त केली आहे। वीज दरात वाढ करण्याच्या निर्णयामुळे केरळ राज्य विद्युत मंडळ लिमिटेडचे केबीसी मोठे नुकसान झाले आहे। वीज खरेदी प्रणालीमध्ये अदानींना आणून त्यांचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रणित यूडीएफने केरळ सरकारवर केलाय। 2016 मध्ये यूडीएफ सरकारने 5 रुपये प्रति युनिट पेक्षा कमी दराने वीज खरेदी करण्यासाठी केलेले दीर्घकालीन करार एलडीएफच्या काळात अदानीच्या प्रवेशासाठी रद्द करण्यात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी केलाय। सतीशन यांनी दावा केलाय की राज्य सरकारच्या वीज दरवाढीच्या निर्णयामुळे केएसईबीचे कर्ज यूडीएफ प्रशासनाच्या काळात सुमारे 1000 कोटी रुपयांवरून 40,000 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे। प्रार्थनास्थळ कायदा विषय सुधारणा 91च्या विशिष्ट तरतुदीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकावर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्य विशेष खंडपीठ स्थापन केले आहे। सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश संजय कुमार आणि के.व्ही. विश्वनाथ यांच्या विशेष खंडपीठासमोर 12 डिसेंबरला दुपारी 3:30 वाजता या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकावरील सुनावणी होण्याची शक्यता आहे। सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकासह प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या एकूण 6 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत। स्वामी यांनी हा कायदा अधिक स्पष्ट करून सांगण्याची विनंती केली आहे, तर वकील अश्विनी उपाध्याय यांनी या कायद्याचे कलम 2, 3 आणि 4 रद्द करावेत अशी मागणी आपल्या याचिकेत केली आहे। दाक्षिणात्य अभिनेता विजय थलपीतने राजकारणात प्रवेश करून तामिळनाडूच्या राजकीय क्षेत्रात काही दिवसांपूर्वीच खळबळ उडून दिली आहे। आता 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्याने जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर द लीडर फॉर ऑल या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले। आंबेडकर यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाला सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने अनुपस्थिती दर्शवल्यानंतर अभिनेता विजय थलपीतने जोरदार टीका केली आहे। विजय आपल्या भाषणात म्हणाला की मणिपूरमध्ये काय घडत आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। केंद्रातील सरकार तेथील नागरिकांसाठी काहीही करत नाही, तर तामिळनाडूच्या सरकार तरी काय करत आहे। वेंगवायडमध्ये दलित वापरत असलेल्या पाण्याच्या टाकीत मानवी मालमूत्र मिसळण्यात आली आहे, पण या प्रकरणातही राज्य सरकारकडून काही हालचाली नाही। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांचीही मान शर्मेने खाली गेली असती असं त्यांच्याद्वारे बोलण्यात आलं। 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जावा हा लिक्टेन्स्टाईन या देशाने मांडलेला व भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने शुक्रवारी एकामताने मंजूर केलाय। ही माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी दिली आहे। त्यांनी म्हटले आहे की 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केलाय। वसुधैव कुटुंबम अशी भारताची धारणा आहे। माणसाच्या कल्याणासाठी सर्व जगाने एकजुटीने प्रयत्न करायला हवे असे भारताला वाटते। जगभरात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यासाठी 2024 साली भारताने पुढाकार घेतला होता, त्याची आठवण करून देत पर्वतनेनी हरीश यांनी म्हटले आहे की जागतिक योग दिन ही गेल्या वर्षात जागतिक चळवळ बनली आहे। चीनी शॉर्ट व्हिडिओ ॲप टिकटॉकवर अमेरिकेत बंदी घातली जाणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे। यूएस फेडरल कोर्टने शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे फ्री स्पीच अपील फेटाळले। न्यायालयाने टिकटॉकला त्याची मूळ कंपनी बाईट डॉन्सचे स्टेक 19 डिसेंबर पर्यंत विकण्यास सांगितले आहे, अन्यथा निर्णयानुसार ॲपवर अमेरिकेत बंदी घालण्यात येईल। खटला आहे की टिकटॉक विरुद्ध गार्लँड यूएस कोर्ट ऑफ अपील डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया सर्किट वॉशिंग्टन येथे चीन ॲपने राष्ट्रीय सुरक्षा आणि वापरकर्ता गोपनीयता कायद्याविरोधात याचिका दाखल केली होती।
सुनावणी दरम्यान 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने एका मताने त्यांचे आरोप फेटाळले आणि म्हटलंय की कोणतेही अमेरिकन कायदा कोणत्याही प्रकारे भाषण स्वातंत्र्य रोखत नाही. टिकटॉकला आशा होती की फेडरल कोर्टात त्यांचे युक्तिवाद ऐकले जातील, परंतु कोर्टाच्या निर्णयाने टिकटॉकची शेवटची आशा देखील संपुष्टात झाली. भारत सरकारने जून 2020 मध्ये आधीच टिकटॉकवर बंदी घातली आहे. त्याचवेळी ब्रिटिश सरकारने मार्च 2023 मध्ये त्यावर बंदी घातली आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरने पाकिस्तानात भाषण दिल्याचा दावा करण्यात आलाय. बावलपूरच्या मशिदीत त्यानं त्याच्या समर्थकांमध्ये भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भाषण केल्याचे सांगितले जात आहे. बाबरी मस्जिदचाही उल्लेख करण्यात आलाय. शुक्रवारी माध्यमांची याबाबत प्रश्न विचारला असता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की अझहर हा 2019च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अझहरने 1924 मध्ये तुर्की येथे खलिफा संपल्याला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाषण दिले होते. हे भाषण 3 डिसेंबर रोजी जैशच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध झाले. यामध्ये मसूदने भारत, पीएम मोदी आणि इस्रायलचे पीएम नेत्याहू यांच्या विरोधात गोष्टी बोलल्या होत्या. अझहर आपल्या भाषणात म्हणाले की मला लाज वाटते की मोदी सारखा दुर्बल माणूस आपल्या आव्हान देतो किंवा नेत्याहू सारखा उंदीर आमच्या कबरीवर नाचतो. मला सांगा, माझी बाबरी परत मिळवण्यासाठी 300 लोकही लढू शकत नाही का? अझहरने जैश-ए-मोहम्मदच्या कार्यकर्त्यांना भारत आणि इस्रायलच्या विरोधात नव्याने जिहादी मोहीम सुरू करण्याचे आणि जगात इस्लामचे राज्य प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याक विरुद्ध हिंसाचार सुरू असतानाच भारताने मोठे पाऊल उचलले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. 5 ऑगस्टला शेख हसीना सरकार उचलून टाकल्यानंतर एखाद्या बड्या मुत्सद्याला हा पहिला दौरा असेल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की दोन्ही पक्षांमध्ये अलीकडील घटनांवर चर्चा होईल. बांगलादेशची हिंदू संस्था सनातनी जागरण जोतचे प्रवक्ते चिन्मय प्रभू यांच्या अटकेवर जयस्वाल म्हणाले बांगलादेश न्यायालयिक अधिकारांचे रक्षण करेल अशी आशा आहे. 3 डिसेंबर रोजी हायकोर्टात जमीन याचिकेवर सुनावणीवेळी प्रभू यांची एकही वकिलांनी बाजू मांडली नव्हती. बांगलादेशचे उपउच्चायुक्त महबुली आलम यांनी सांगितले की 6 वर्षांनंतर पाकिस्तान व बांगलादेश दरम्यान जानेवारीपासून थेट विमान सेवा सुरू होईल. नोव्हेंबरमध्ये 53 वर्षात पहिल्यांदा कराचीहून पाकिस्तानी मालवाहू जहाज चितगाव बंदरावर पोहोचेल. पाकिस्तानी नागरिक आता सुरक्षेच्या परवानगीशिवाय बांगलादेशात प्रवेश करू शकणार आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी सुरक्षा मंजुरीची अट रद्द केली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार बांगलादेशच्या गृह मंत्रालयाच्या सुरक्षा सेवा विभागाने परराष्ट्र मंत्रालयाला याबाबत माहिती दिली. 2019 पासून पाकिस्तानी नागरिकांना बांगलादेशी व्यवसायासाठी अर्ज करण्यापूर्वी SSD कडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. त्याचबरोबर बांगलादेशासाठी भारतीय नागरिकांना दिले जाणाऱ्या व्हिसाच्या संख्येतही घट झाली आहे. ढाकाने याबाबत बांगलादेशच्या कोलकाता मिशनला आदेश पाठवलाय. भारत आणि बांगलादेश याच्यातील संबंधात तणाव सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्र टीव्ही 24च्या देश विदेश बातमीपत्रात सध्या इतकंच. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.